नमस्कार मंडळी, अनुवेद रेसिपीजमध्ये मी अमृता तुमचं मनापासून स्वागत करते. जेव्हा वेळ असतो कमी तेव्हा आठवतो कुकर. आज मी तुम्हाला झटपट अशी कुकरमध्ये चिकनची रस्सा भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. ज्या वेळेस वेळ माझ्याकडे असतो कमी तेव्हा मी अशा पद्धतीने चिकनची भाजी करत असते. या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर सारखी याच पद्धतीने तुम्ही भाजी बनवणार. चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्याआधी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा. एक किलो चिकन मी अर्धा तासासाठी मॅरिनेट करून घेतलेलं आहे. हळद, मीठ आणि लिंबू लावून हे मॅरिनेट केलं आहे. चिकन मॅरिनेट कसं करायचं ते मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. चिकनसाठी वाटून घेतलेला मसाला घेतलेला आहे. एक मध्यम आकाराचा टोमॅटो, कांदा बारीक चिरला आहे, कोथिंबीर, कसुरी मेथी, हळद, हिंग आहे, मीठ, चिकन मसाला, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला आहे. गॅसवर एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि आता आपण भाजी करायला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आधी कुकरमध्ये मी अर्धी वाटी इतकं तेल टाकून घेणार आहे. आता बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा टाकून घ्यायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायचा आहे. कांदा थोडा गुलाबीसर होईपर्यंत परतवून घ्या. एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून कांद्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो शिजेपर्यंत कांदा आणि टोमॅटो चांगले एकजीव करून घेऊयात. आता या मिश्रणामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. येथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. अशा पद्धतीने तेलामध्ये मसाला टाकल्यानंतर आपल्या भाजीला तर्री खूप सुंदर येते. मसाला चांगला कांदा आणि टोमॅटोमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. आता आपण येथे तयार कांदा खोबऱ्याचे वाटण टाकणार आहोत. हे वाटण कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. वाटण मसाल्यामध्ये चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे आणि एकजीव करायचं आहे. पाऊण चमचा हिंग आणि पाऊण चमचा हळद मी येथे टाकून घेत आहे. चिकनला हळद लावल्यामुळे हळदीचं प्रमाण कमी घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे. त्याचबरोबर 1.5 चमचा चिकन मसाला टाकला आहे. अगदी अर्धा चमचा मीठ येथे मी टाकत आहे. चिकन मॅरिनेशन करण्यासाठी आपण मिठाचा वापर केलेला होता, त्यामुळे येथे मी मिठाचा वापर कमी करत आहे. सर्व मसाले आणि आपलं वाटण चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि वाटणाला तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून 5 मिनटं ठेवायचं आहे. 5 मिनटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढूया. पहा, मस्त असं तेल आपल्या वाटणाला सुटलेलं आहे. आता चांगल्या पद्धतीने हे वाटण आपण परतून घेणार आहोत. त्याचप्रमाणे एका साईडला मी चिकनमध्ये टाकण्यासाठी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता आपण या वाटणामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकणार आहोत. आता मात्र गॅसची फ्लेम थोडी हाय करायची आहे आणि चिकन चांगल्या पद्धतीने मसाल्यामध्ये एकजीव करून परतून घ्यायचं आहे. चिकन परतून झाल्यानंतर पुन्हा गॅस बारीक करायचा आहे आणि 5 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता चिकनलासुद्धा चांगलं पाणी सुटलेलं आहे आणि कडेने तेलसुद्धा सुटलेलं आहे. पुन्हा एकदा सगळा मसाला चिकनमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे.
आता आपण चिकनमध्ये जे पाणी गरम केलं आहे ते पाणी थोडं थोडं करून टाकणार आहोत. सगळ्या पाण्याचा वापर एकसाथ करायचा नाही. तुम्हाला भाजी पातळ हवी आहे का घट्टसर हवी आहे त्याप्रमाणे चिकनमध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. चिकनची भाजी करताना चिकन जास्त घट्टही नसावं आणि जास्त पातळही नसावं. मध्यम कन्सिस्टन्सीचा जर रस्सा असेल तर आपण त्याच्यासोबत भात, भाजी, भाकरी तिन्ही प्रकार खाऊ शकतो. आवश्यकतेनुसार पाणी टाकून झाल्यानंतर सर्व ग्रेव्ही एकजीव करून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कसुरी मेथी येथे 1 चमचा घेतलेली आहे. चांगल्या पद्धतीने हातावरती क्रश करून घ्यायची आहे. कसुरी मेथी क्रश करून टाकल्यामुळे चिकनला एक वेगळ्याच प्रकारचा अरोमा येतो. आता पुन्हा एकदा सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत. कुकरचं झाकण चांगल्या पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. चला, शिट्ट्या झालेल्या आहेत. आता कुकर खोलून आपण भाजी पाहूया. बघा किती मस्त झटपट आणि तर्रीदार भाजी तयार झालेली आहे. तीही अगदी 10-15 मिनिटात. रस्स्याची कन्सिस्टन्सी पण अगदी परफेक्ट आहे. आहे का नाही मस्त आणि झटपट रेसिपी? वर्किंग वुमनसाठी एक मस्त ऑप्शन आहे. ह्या भाजीसाठी आपण जे वाटण वापरलेलं आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे. तर मग मंडळी, कशी वाटली आपली झटपट चिकनची रेसिपी? ही भाजी तुम्ही भात, भाकरी, चपाती कशाबरोबरही खाऊ शकता. जर ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत धन्यवाद.